कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील तिलारी घाटातील अनोळखी महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात कोल्हापूर क्राईम ब्रँचला अखेर यश आले. गंगवा सत्याप्पा अहंचिमनी वय 25 राहणार वंटमोरी जिल्हा बेळगाव असे मृत महिलेचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. लग्नासाठी तगादा लावल्याच्या रागातून महिलेचा खून एका शिक्षकाने व त्याच्या 2 नातेवाईकांनी केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी शिक्षक बसवराज यल्लाप्पा करनावकर वय 33, त्याचे वडील यल्लाप्पा महिलाप्पा करनावकर वय 57, दोघेही राहणार राजकट्टी हुक्केरी बेळगाव, नातेवाईक लगमाप्पा अंकलगी वय 37 राहणार केंचनट्टी बेळगाव यांना अटक केली. मृत महिलेचा यापूर्वी 2 वेळा विवाह झाला होता. तिसऱ्या लग्नासाठी तिने शिक्षक बसवराज करनावकर याचेकडे तगादा लावला होता. त्याला तिच्याशी लग्न करायचे नव्हते अशी माहिती पोलीस चौकशीत पुढे आली. दिनांक 29 मे 2026 रोजी कोदळी ते दौडामार्ग जाणारे रस्त्यात तिलारी घाटात प्रेशर पॉइंट रोडचे बाजूला जंगली झाडामध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह मिळून आला होता. याबाबत चंदगड पोलीस ठाण्यात बेवारस जातीचे अनोळखी महिलेचा मृतदेह वय अंदाजे 30 ते 35 वर्ष मिळून आल्याची नोंद झाली होती. शवविच्छेदन अहवालात सदर महिलेचा डोक्यात गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याची नोंद होती. हा खुनाचा प्रकार असल्याने पोलिसांनी तपास चक्र फिरवली. कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव, रत्नागिरी आणि गोवा आदी परिसरातील मिसिंग महिलांची माहिती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका कार आणि दुचाकीचा पोलिसांना संशय आला. त्याची सखोल माहिती घेतली असता हा गुन्हा उघडकीस आला. या गुन्ह्यातील चौथा आरोपी कारचालक अपघातामध्ये खांद्याला दुखापत झाल्याने उपचार घेत आहे. सदर खुनाचा गुन्हा आव्हानात्मक, क्लिष्ट व गुंतागुंतीचा होता. तो यशस्वीपणे उघडकीस आणल्याने कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी कोल्हापूर क्राईम ब्रँच पथकास 50,000 रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.